आणि त्याचबरोबर बघितलं आपण तर अनेक टीम असतील, परंतु खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्री चषकात ज्यांनी इतिहास रचला, अगदी वाकलन आणि टेंबिवली टीम महाराष्ट्रात नावे दोन्ही टीमला पराभूत केलं. छत्रपती ग्रुप सिमरन 11 घोटेघर बी येते भेटीला. चला बॅटमॅन पाठवा, लवकर लवकर लावणी होणार आहे लवकर या मॅच नंतर. चला धन्यवाद. चला फिल्डिंगला वाफात घोटेघर बी, नो वेस्ट टाइम. माननीय नामदेव भोईर, बबला भोईर चिंचगर, वेलकम वेलकम. आपण मंचावर यावं. पंच फिल्डिंग लागायचे, सायलेंट करा त्यांना, पॅनल्टी दे द्या. भिवंडी असोसिएशनचे पंच खूप स्ट्रिक आहेत, सातत्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धा वाडा टेनिस मध्ये मात्र करतायत. स्पीड अप करा. धन्यवाद सूरज. आणि बँड पथक तुमचे आभार मनापासून. कोंबडपाड्याचा जो बँड पथक आहे, संदीप दादांचे मनापासून आभार. या क्रीडा स्पर्धेकरता तुम्ही उपलब्ध झालात त्याबद्दल. आणि क्रीडांगणावरती गोटेघर बी आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान कुडूस, छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 गोटेघर बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. सामना 2च षटकांचा आहे याची नोंद घ्या. आणि कुडूसकर, चला आपण आपले 2 बॅटर्स इथे मात्र पाठवायचे. कुडूस संघ, टीम कुडूस आपले 2 बॅट्समन. यस, इथे मात्र 2 धुरंधर क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होत असताना क्राऊड अर्षद मेमन होंडो क्रीडांगणावरती दाखल होत असताना वाड्याचा सुपरस्टार, पालघर टेनिस क्रिकेटचा अत्यंत मोठा आणि तितकाच कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना अनेक स्पर्धा 2007 ते 2024 हा प्रवास ज्या खेळाडूंना गाजवलाय, अत्यंत दर्जेदार गाजवलाय. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच A1 पवन केने ठरतोय छत्रपती सिमरन 11 टीमचा. मॅन फ्रॉम गोरसई A1 पवन केने, प्लीज वेलकम. खर तर या वर्षी सूरज ज्यावेळी जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते वाडा क्रीडा असोसिएशन अध्यक्ष A1 पवन केने यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतील. इथे आदरणीय राहुलजी पाटील, तदनंतर आमचे संदीप दादा, त्यांच्या समूहेत सर्व आमचे जे पाठीराखे आहेत ते देखील. आणि आगमन झालेलं आहे छत्रपती ग्रुपचे मेंबर माननीय युवा उद्योजक लाडके भाऊजी संदीपजी पाटील बिलावली. वेलकम वेलकम. लाडके भाऊजी येत आहेत, संदीपजी पाटील, छत्रपती ग्रुप. मॅचला सुरुवात होतीये. आदिनाथ, पहिलाच बॉल, अर्षद मेमन, वर स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड. ही ताकद आहे या वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटची. हा वाड्याचा ढाण्या वाघ इथे फोडतोय. पहिली राहुल भोईर, संदीप पाटील यांच्याकडे या षटकाराला 200 रुपये मारून छत्रपती ग्रुप मेंबर येतात. राहुल भोईर, संदीप पाटील, वेलकम. अर्षद मेमनने इथे मात्र सुरुवात केली आहे. रणशिंग त्यानं मात्र फुंकलंय. सकाळी कन्सिस्टंटली 5 ठोकले होते आणि या 6वा म्हणजे लगातार 6 षटकारांचा विक्रम अर्षद होंडोनं केला, एवढं मात्र निश्चित आहे या स्पर्धेमध्ये. हा खरं तर खेळाडू आहे ना, 24 कॅरेट गोल्ड आहे. मी बऱ्याचदा म्हणतो 2016ला ज्यावेळी मी त्याच्यावर लेख लिहिला ना, मी बऱ्याचदा त्यात एक वाक्य आहे माझं की या सोन्याचे किती तुकडे करा, सोन्याची किंमत कधी कमी होत नाही. आणि तोच तो खेळाडू आहे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, वैसे ही अर्षद मेमन की बल्लेबाजी. इथे पहा, फटका मात्र पहा फसलाय. अर्षद मेमनला बॅकफुटवर जावं लागलं. इथे खऱ्या अर्थानं आदिनाथ गोलंदाजी मार्कवर. आदिनाथ मडके हा देखील दिमागदार खेळाडू आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट सातत्यानं गोटेघर बी संघानं देखील त्याचं प्रतिनिधित्व स्वीकारलंय. गोलंदाज तयार. इथे पहा, चेंडू आदळला पायावर. अगदी पहिल्या बॉलवर आक्रमण चढवल्यानंतर पलटवार केलाय. आदिनाथ मडकेनं देखील पलटवार केला अर्षद मेमनच्या विरोधात. 3 चेंडूंचं सत्र संपलंय. 2 षटकांची लढत आहे. विजयाकरता किती धावांचं टार्गेट सेट उभं केलं जाईल याकडे प्रेक्षकांच्या खरं तर नजर आहेत. इथे अगदी विस्फोटक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. झटपट क्रिकेटमध्ये तितकंच दिमागदार आणि तितकंच काटक क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाज तयार.
इथे पहा शॉर्टकडे वर स्ट्रोक बॉल चाललाय स्क्वेअर लेगला टिपला अचूक झेल इथे संपवलाय अर्षद होंडोचा खेळ फलंदाज बाद परंतु प्रेक्षकांची मन जिंकली या फटक्यानं ब्लाइंड स्ट्रोक त्यानं दाखवला होता परंतु या ब्लाइंड स्ट्रोक वर अर्षद मेमनला परतावं लागलंय खर तर बिगामामा जसं आपण पाहतो ना 5च्या नंतर ऑन साइडला फटके बनवणं या मैदानात तेवढं सोपं नाहीये फार कमी फलंदाजांनी येस गोटेकर बी संघाचे ग्रुपचे सदस्य चेतन पाटील भावेकर प्लीज वेलकम व्हीआयपी डायस आणि आमचे मित्र लालू ठाकरे वेलकम अभी पवार छत्रपती ग्रुप वेलकम व्हीआयपी डायस आणि आगमन झालेला आहे माननीय मॉर्निंग क्लब सदस्य आणि उद्योजक ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य बनवण्यात आली ते माननीय संदीपजी दुपारे साहेबांचं आगमन झालंय वेलकम व्हीआयपी डायस वेलकम संदीपजी दुपारे साहेब 6 धावा धाव फलकावर जय हनुमान कुडूसात संकट मोचकाच्या नावानं खेळते सौरभ सवर आलाय खर तर गोटेगर बी इथे गोलंदाज तयार जोरकस पद्धतीनं मारायचा होता निश्चितच चेंडू आदळला पायावर आणि तदनंतर खऱ्या अर्थानं डॉट बॉलची उद्घोषणा आदिनाथ मडकेचं इथे कौशल्य दाखवतोय तो आणि महाराष्ट्राच्या परिपटलावर गोटेगर बीचं नाव आदबीनं का घेतलं जातं त्याचा प्रात्यक्षिक तो या क्रीडांगणावरती दाखवतोय खर तर गणेश डिंगोरे येणाऱ्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करताना तुम्हाला दिसेल नो डाऊट मोठं नाव आहे अगदी सागर पाटील सत्यवानजी भोईर आणि नितेश पाटील हे पुरस्कर्ते आहेत गोटेगर बी या संघाचे आणखीन एक दिमागदार फटका खेचायचा होता परंतु गोलंदाज फार हुशार आहे नियंत्रित मारा त्याच्याकडनं होतोय आणि षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालाय 6 धावा अर्षद मेमनचा एक षटकार जर वगळला तर बाकी सगळे चेंडू आदिनाथ मडकेनं इथे निर्धाव टाकलेत रायगड चषकामध्ये देखील 9 तारखेला tenniscricket.in च्या साथीनं हे सगळे गोटेगर बी वाले तिथे दिसतील तुम्हाला टेंबिवली असेल भूमी 11 मांडा संघ तिथे खेळताना दिसेल या क्रीडांगणावरती देखील थँक्यू सूरज षटक नंबर 2 षटकातलं खरं तर हे दुसरं आणि अंतिम षटक आहे या पूर्वार्धातील दिनेश कोदे धन्यवाद मनापासून परी 11 आणि छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 चे प्रतिनिधी इथं मात्र उपस्थित पाहिजेत आरोशी 11 या संघाला आपण चाल दिली होती त्यामुळे त्यांना आता चाल देता येणार नाही येस इथे आता छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 छत्रपती ग्रुपचे सदस्य संदीप इसामे त्याबरोबर चंदू तात्या आणि बबला भोईर आपण स्टेजवर या प्लीज गोलंदाज तयार इथे पहा स्विचिट केलाय सौरभ अडकमोळचा हा स्ट्रोक हा देखील एक अगदी दिमागदार खेळाडू आहे बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी 2 धावा धाव फलकावर जोडल्या जात आहेत आपण म्हणतो ना आजवर की मुंबई खरं तर आर्थिक राजधानी आहे भारताची आणि त्या मुंबईची लाईफलाईन आहे ना ती खरं तर लोकल आहे असं म्हणतात की लोकल थांबली की मुंबई थांबते तसंच क्रिकेटमध्ये ही गोष्ट कुडूसकरांनी लक्षात ठेवावी लागेल कारण सिंगल डबल हा आत्मा आहे टेनिस क्रिकेटचा आणि सौरभ अडकमोळनं तिथंच भर द्यायला सुरुवात केली आहे 2 धावा डबल रोटेशन त्याच्या माध्यमातून धाव फलकावर जोडण्यात आलं संघाची टोटल पोहोचली 8 या धाव संख्येवर 5 चेंडू शेष आहेत हा खेळाडू यंदाच्या हंगामात इथे मात्र चमकदार कामगिरी करणार का अतिश आलाय गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हातानं सौरभचा हा स्ट्रोक फटका फसलाय बॅटची कडा घेऊन लेग स्लिपला अचूकतेने झेल टिपत असताना गोटेगर बी सांगतोय रणसंघर्ष करणं आमच्या रक्तात आहे कारण पराभवाची भीती आम्ही कधी बाळगतच नाही आणि इथे मात्र केलाय सौरभ अडकमोळच्या पारीचा अंत बॅट्समन आउट वाडा तालुक्यातील अग्रगण्य पटलावरचा आणखीन एक सितारा महेश भोईर आमदार चषकाचा मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी क्रीडांगणावरती दाखल होतोय परंतु आतिश भांडे गोटेगरचा हा सुपरस्टार शापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ठाणे जिल्हा आणि त्या विपक्षामध्ये पालघर जिल्हा अशी लढत 2 टू व्हीलर बाईक जिंकणारा प्लेयर आहे तर डायमंड ऑफ वाडा निखिल सर काय म्हणाल आज जलवा पाहायला मिळेल का नाही शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना वो कभी भूलता नाही हे महेश भोईरच्या बाबतीत मी जरूर म्हणेन इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल तितकाच दिमागदार खेळाडू आतिश भांडे
त्याला ठाऊक आहे गुणवत्तापूर्ण खेळाडूला गोलंदाजी कशी करायची आहे. कारण आता जी गोलंदाजी झाली आहे गोटेगर संघाच्या माध्यमातून ती सगळी हार्ड लेंथवर, सगळी फुलर लेंथवर ते गोलंदाजी करतायत. म्हणजे फलंदाजांचं जे पदलालित्य आहे ते पदलालित्य खरं तर वाचून किंवा रीड करून गोलंदाजी होतीये. 3 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 8 या धावसंख्येवर. आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. इथे आपटून टाकलाय बॉलला ऑन साइडला पूल करायचं होतं, पूल ठरलाय अनसक्सेसफुल. अचूकतेने टिपली आहे झेल आणि ते संपवलाय. महेश भोईरचा देखील खेळ गोल्डन डकचा शिकार ठरलाय. महेश भोईर मात्र बाद. आणि 15 मिनिटात गौतमी पाटील यांचे आगमन होणार आहे. तुम्हाला पाहिजे आहे ना लावणी होणार. जगदीश पाटील यांचा जीवाचा आटापिटा चारी बाजूला फिरतायत. सगळे प्रेक्षकांना विचारतायत कसं काय बरं आहे का, जागा होते ओके. क्रियांश 11 यांच्याकडनं जे हनुमान कुडूस टीमला प्रति षटकारला 200 रुपये पारितोषिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती छत्रपती 11 परी 11 प्रतिनिधी आपण जर आता आले नाही आलेले आहेत लॉर्ड्स फाडून घ्या. चला छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 आणि त्या सोबतच परी 11 या दोन्ही संघांचे कॅप्टन्स किंवा प्रतिनिधी इथं उपस्थित पाहिजेत. माननीय चंदू तात्या, संदीप इसाने, बबला आणि विनंती आपण या साहेब या. परी 11 संघाला इथून चाल मिळाली आहे. प्रज्वल दळवी भलताच खुश झालाय. इथे नंदन पाटील हे सगळे भविष्य आहेत. खरं तर ठाणे पालघर जिल्ह्याचे हे भविष्य आहेत, फ्युचर ऑफ. माननीय संदीप बागुल आणि भरत बागुल यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आरोशी 11 संघाचा कर्णधार आणि छत्रपती सिमरन 11 संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता आपण या. गोलंदाज तयार. चिरागचा हा स्ट्रोक ऑन साइडला बॉल पूल केलाय. खऱ्या अर्थानं ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला फंबल पाहायला मिळालं आणि तदनंतर इथे 2 धावा केल्यात कंप्लीट. याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा विजयाकरता गोठेगर बी छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 गोठेगर बी संघाला 11 धावसंख्येची गरज आहे. 11 बाई वाड्यावर या, वाड्याला या, गातेसला या, लावणी होणार. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम जय हनुमान कुडूस. सूरज पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. इथे निश्चितच आपल्याला आरोशी 11 आणि छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 या 2 संघांदरम्यान. चला टॉस साठी यायचे आरोशी 11 आणि बिफा टॉस साठी या. कॅप्टन न पोहोचला पॅनल्टी लावली जाईल. चला कॅप्टन या, माझा नाद करायचा लक्षात ठेवा. पालघर ठाणे जिल्ह्यात पॅनल्टी बोललो तर तिथे येतो. आणि या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेची स्पर्धा दरवर्षी होत असते बली पाटील या टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. आरोशी 11 कॅप्टन बी फास्ट जेडी आलेले आहेत. वेलकम. आणि कृतेश खरा दोन्ही स्टाफ प्लेयर. माननीय संदीपजी दुपारे साहेब यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यावं. माननीय संदीपजी दुपारे साहेब यांच्या शुभार्थे टॉस केला जाईल. प्लीज वेलकम. गणेश डिंगोरे सहकार्य नेहमीच मात्र वाडा टेनिसला करणारे व्यक्तिमत्व. अगदी क्रिकेटवर अतूट प्रेम असलेले संदीपजी दुपारे साहेब उद्योजक आहेत. ही जी खेळपट्टी आपण पाहतायत या खेळपट्टीला बनवणारे, सगळा खर्च या खेळपट्टीचा करणारे, या स्टेडियमचे मालक अमोल पाटील यांच्या साथीला राहणारे माननीय संदीपजी दुपारे टॉस करतायत. 2 टीम मधील फाईट आपण पाहतायत. एका बाजूला आरोशी 11 तर दुसऱ्या बाजूला छत्रपती सिमरन 11.
हेड अँड टेल टॉस या ठिकाणी केलं जाते. छत्रपती सिमरन 11 वर्सेस आरोशी 11. संदीपजी दुपार यांच्या टॉस झाला. टॉस विन आरोशी 11 काय घेणार. गणेश डिंगोरे स्ट्राइक रेटवर. बेस्ट ऑफ लक जेडी अँड बेस्ट ऑफ लक रितेश. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्लीज वेलकम संदीप दुपारे साहेब स्टेजवर आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 1 लाखाची स्पर्धा शिवकृपा वाई तरसवर. बजाव बजाव बजाव. कदाचित याच करता जाणला गेलाय गणेश डिंगोरे. शहापूर ठाणे जिल्ह्याच्या परिपटलावर केंद्रीय मंत्री चषकामध्ये बाईक आता त्यांना लागू झाल्यात. त्यांचा 12th मॅन आम्हाला सांगतोय. आणि कदाचित गोटेकर बी का ओळखली जाते ती मात्र इथे पहा. एक्स्ट्रा कव्हरला टिपिकल कॉपी बुक स्टाईल हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईन च्या अगदी जवळ. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 2 चेंडूंमध्ये सामना खुला गेलाय. 1 धावसंख्येची गरज आहे आता हा सामना जिंकण्याकरता. 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. 1 धावसंख्येची फक्त गरज आहे आता. गणेश डिंगोरे ज्याच्या नावाची चर्चा सकाळ सत्रापासून आपण ऐकतोय. कदाचित सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॅन फॉलोइंग या नव्या खेळाडूचे आहेत. शहापूरचा सुपरस्टार. इथे मात्र पहा संयम. चला चला लवकर लवकर स्पीडअप करा. फिल्डिंग लावून घ्यायची आरोची टीम. जेडी फास्ट कॅप्टन आणि आगमन होत आहे. या ठिकाणी पोहोचत आहेत मालिकावीर सायकल. या स्पर्धेच्या शोभेला शोभा वाढवली. अगदी भरभरून मदत करणारे युवा उद्योजक गोट्याभाई खरिवली, मान्य जेपी जितेंद्र पाटील आणि त्यांचे बंधू धनंजय पाटील यांना विनंती आपण स्टेजवर यावं. प्लीज वेलकम. मॅन ऑफ द मॅच. हु इज द मॅन ऑफ द मॅच. आतिश भांडे. प्लीज वेलकम. मान्य संदीपजी दुपारे यांच्या ते आतिश भांडे यांना मॅन ऑफ द मॅच जर्सी आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल. यस सकीट मॅन ऑफ द मॅच. बी फास्ट.